एक महत्त्वाची बातमी पाहूया तर 17 तारखेला केंद्रातील मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती समोर येते। खासदार श्रीकांत शिंदेंची केंद्रीय कॅबिनेटच्या मंत्रिपदी वर्णी लागणार असल्याची माहिती समजते। आज संध्याकाळी 4 वाजता खासदार श्रीकांत शिंदे हे शिवसेनेच्या खासदारांना चार्टर्ड विमानाने मुंबईहून दिल्लीला रवाना होणार आहेत। तर आज रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या सर्व खासदारांची बैठक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत होणार आहे। शिवसेनेला केंद्रात एक कॅबिनेट मंत्री आणि एक राज्यमंत्रीपद मिळणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। आपले प्रतिनिधी उमेश करंजकर आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। उमेश, आपण पाहतोय की श्रीकांत शिंदे चार्टर्ड विमानाने दिल्लीला रवाना होणार आहेत खासदारांना घेऊन, तर कॅबिनेट मंत्री राज्यमंत्रीपद मिळणार आहे अशी सूत्रांकडून माहिती मिळते। काय अधिकची माहिती? नक्कीच तेजल, कारण आपण पाहिलं आहे की ऑपरेशन टायगर नंतर दिल्लीमध्ये जे आहे ते एकनाथ शिंदे यांचं वजन वाढलेलं आहे। ऑपरेशन टायगर नंतर आज ते दिल्लीत जाणार आहे आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची त्यांची बैठक होणार आहे। थोड्या दिवसातच जे आहे ते मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे आणि मंत्रिमंडळ विस्तारामध्ये शिंदेच्या शिवसेनेला देखील मोठी जागा मिळणार असल्याची माहिती मिळते। जी माहिती मिळते त्यानुसार एक कॅबिनेट मंत्रिपद आणि एक राज्यमंत्रीपद मिळणार असल्याचं समजलं जातं आणि कॅबिनेट मंत्रिपदासाठी श्रीकांत शिंदे यांच्या नावाची पक्षामध्ये जोरदार चर्चा आणि यासोबतच एक जे राज्यमंत्रीपद मिळणार आहे, जे नवीन खासदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत सामील झालेले आहेत त्यांच्यापैकी कोणाला तरी हे एक राज्यमंत्रीपद दिलं जाईल अशी देखील चर्चा आहे। मात्र आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की एकनाथ शिंदे यांचा धक्कातंत्र सातत्याने महाराष्ट्राच्या राजकारणात अनुभवलं गेलंय। कारण राज्यसभा निवडणूक असो किंवा मग विधान परिषद निवडणूक असो किंवा मग आता नुकतीच पार पडलेली उपसभापती बाबतची निवडणूक असो, या सगळ्या बाबतीत फटकार दिलाय। त्याच्यामुळे श्रीकांत शिंदे यांचं कॅबिनेट मंत्रिपदाबाबतचं नाव चर्चेत असलं तरी ते त्यांना मिळेल का किंवा त्याच्या व्यतिरिक्त इतर नावाबाबत एक झटका पुन्हा एकदा एकनाथ शिंदे देऊ शकतील का, याकडे सगळ्यांचंच लक्ष असणार आहे। मात्र जी माहिती मिळते त्यानुसार शिवसेनेला 2 मंत्रिपद दिली जाणार, ज्याच्यामध्ये कॅबिनेट मंत्रिपद असणारे आणि एक राज्यमंत्रीपद असणारे। त्याच्यामुळे या सगळ्याची सारासार चर्चा जी आहे ती आज दिल्लीत बैठकीत होईल आणि श्रीकांत शिंदे हे देखील दिल्लीला जाणार असल्याची माहिती मिळते आणि जे नवीन खासदार शिवसेनेशी जोडले गेलेले उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून येऊन ते देखील दिल्लीला जाणार आहे आणि एक महत्वपूर्ण बैठकीनंतर याबाबतचा निर्णय घेतला जाणार याची माहिती मिळते। निश्चितच धन्यवाद उमेश, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। श्रीकांत शिंदेंची केंद्रीय कॅबिनेटच्या मंत्रिपदी वर्णी लागणार असल्याची माहिती समोर येते। विश्वसनीय सूत्रांनी लोकशाही मराठीला ही माहिती दिली आहे। 17 तारखेला केंद्रातील मंत्रिमंडळ विस्तार पार पडणार आहे, तर शिवसेनेला केंद्रात एक कॅबिनेट मंत्री एक राज्यमंत्रीपद हवं असल्याची माहिती समोर येते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।